नमस्कार मित्रांनो, नमः पार्वती पते हर हर महादेव. तर आज आम्ही सर्वजण चाललो, अर्थात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे अर्थात त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनात. किती प्रवास केला अजूनपर्यंत त्याच्याचा आपण? 40-45 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आता पुढे मार्गस्थ झालोय. माझ्या बरोबर कोण कोण आहे? रील स्टार भावेश राणे, ओमकार भाई, अक्षय. भावेश, कसा काय म्हणजे ट्रिपचा प्लॅन कसा आहे तुमचा? ट्रिपचा प्लॅन म्हणजे आपला काही होतच नाही. रात्री ठरवतो आपण आणि सकाळी निघतो. बॅग भरो निकल पडो. बॅग भरून निकल पडो. तर पुढे काही जी मजा मस्ती करू या ब्लॉग मध्ये आम्ही साठवण्याचा प्रयत्न करू. जय श्रीराम. जय श्रीराम, जय आगरी, जय एकविराई. कोणे भावेचा मित्र वारी में सोना आया है. पुढे झूम करणार काय करू रे भाई? वारी में सोना मासा बकरीच का माशांच्यासाठी भावेश पण त्याच संघटनेतला आहे. भाव्या नको नाही, नका जीव घेऊ रे, नका जीव घेऊ. तो हे गाईज, आता आपण आलो CNG पंपावरती आणि बघू शकता खूपच गर्दी अशी, खूप लाईन आहे. आणि आपलं हर्षद कांबरी म्हणजेच बुवा इथं बघू शकता तुम्ही, स्वयं कानावर इथं बघू बुवानी कसा संसार वाढलाय. बुवाचा संसार बघूया आपण. ओमकार शेठ, आपलं दादूस यो स्वयं खाना इथं याही संसार मांडलाय का सगळा. गॅस नाही चालू होई. बुवानी रिकामा वाटला आणलाय वाटतं. हो बुवा, पाणी बिनी वाहतो. ही आपली किचन, इथं किचन आहे आपला. आणि मला वाटतं भांडी घासायला ठेवणार वाटतंय मला. मी तर भांडी घासत लायचं राहिलं आता. आपले पैसे नाही, फुकाडाला पैसेच नाही, फुकाडाला पैसेच नाही. यांचा एवढं नाल पोरा ना, नुसत्या पोळीचे लक्ष येत का. बुवाला बिघडावाला घेतलाय, पण बुवा बिघडणार नाही. आपला बुवा मालकरी बुवा 100% बजरंगबलीचा आशीर्वाद. बुवा बोल, तेल नीट टाक तेल. जय बजरंगबली. बजरंगबली नको आठवू, आज वैस का नाही, आज साखरेचे शनिवार. वा यो बघ भाई, बघ कसला पुषप मारतो काही. तिकडे वाढेल. बॅग आणले त्याच्या बॅगेमध्ये, म्हणजे जन्माला आला आणि मरायला चालला असे. चालला भावेश राणे उर्फ टॉनिक चालला. ड्रायव्हर तेजस कांबरे. कांदा टोमॅटो टाकायचे नाही भाऊ, काहीच नाही टाकायचं. आपण आज सुरी पण विसरलेलो आहेत आपण. याला विचारलं काय वेटर आलं, वेटर आहे. लिंबू बिल तुला कुठे तू आणतोय या काय असं करून आणलाय वेटर. झालं CNG पंपावरती आहे आणि आता परत लाईट गेले. पहिले गेलाय CNG पंपावरती. भावेश राणे जे नरतांगले लागले आणि आता भांडी घासायला लागले. तेव्हा असं पुण्याचं काम आहे. पुण्य नाशिकला काहीतरी होमा वन करायला लागेल. पण हीच मजा आहे मित्रांनो. म्हणजे अनप्लॅन ट्रिप आहे.
कुठे जाऊ काय करू काय माहित नाही, पण आता खऱ्या अर्थाने एक स्पॉट नक्की झालाय. घृष्णेश्वर, त्यानंतर त्र्यंबकेश्वर आणि हरिहर. लोकांची भांडी हल्ली ती पण लोकांची भांडी नाही, लोकांची भांडी ती. स्वयं खाना पकाना. आम्ही आता मस्त मॅगी बनवलेली आहे. कुक डायरेक्ट भावेश राणे कुक होता. आखी भांडी करपवली भावेश राणे. नाही काय बोलता. पहिले तर भांडी घातली घरी झाडू पण नाही तेजस कांबरे हे काय बघवत नाही काय. असू दे रे असू दे. किसको किसकी चिंता तो किसको किसकी चिंता. ओके भैया ऐसा है उनको भांडो की चैन पण. काय 2 तास झालं आम्ही इथं या पेट्रोल पंपावर आलो. लाईट गेले. जीवाची मुंबई सोडून तिकडं आमचं लागलंय नाशिकला. असा कंटाळा आलाय. सकाळपासून आमचं म्हणजे कोणतरी पनवती आहे. कोणतरी आम्ही 5 जण येऊ. 5 मध्ये कोणतरी पनवती आहे. पहिले भेटलं पोलीस, नंतर भेटलं पेट्रोल नाक्यावरती गोंगाट झाला. आता ही असं 2 तास झाले इथं थांबला. काय सांगू तुम्हाला. 100% आमचं असं पद्धतशीर लावलं नाही कोणतरी. तर एक फोन असं तर तुम्ही वरतून कमेंट मध्ये सांगा. तुम्ही बोलाल तीच पनवती. मला आता शांबक जायला लागेल. शांबक कोणी काय केलाय का बघायला जायला लागेल. बाबा नको झालाय. हे बारीक पोरांचे खेळकूद करतो आम्ही. हे बा बारीक पोर आपल्या बारीक पोर आम्हाला हसते. बारीक पोर आमच्या हसते. मी काय सांगू शकत नाही. आता जाऊन काय सांगू तुम्हाला. समृद्धी मार्ग आहे ना, एक नोट मार्ग आहे. मी बोलतो काय बोलतो यो पण खरं सांगता लय खडोळे. हे राजगार आहे उभे मी बोल नको झालाय आयुष्याला कंटाळलो. तुम्ही मुंबईला जा तिकडं भले आपल्या नदीवर वाला होता. इकडे काय येऊ नका माझ्या घराला. नाराज पाचता आयुष्याला कंटाळला चालला होता आम्ही. 3.5 तास झाले थांबलो. शेवटीला गाडी बाजूला लावून आम्हाला असं वाटतं आता फिरायला यावं तर आपल्या नदीवर जावा. 2 तास तो पोशीलचा ताला आहे ना, त्याच्यात जाऊन मी अंघोळ धुईल मस्त सुखामध्ये. इकडे काही परत येणार नाही. येणार मी येणार. कशाला घसर कुठे केलं. घरचं सोडून माझ्या काही दाखवू नको. अरे मी कंटाळलो अक्षरशः. आपण इथे येतो आमची. बारीक झालाय नुसता बारीक झाला. अरे तुटलाय तो त्याचा आहे तो मागे आहे त्या. फायनली गाईज लाईट आलेली आहे. आणि आता चिमण्या पण आल्या वाटत. काय कंटाळलेलो आयुष्याला मी आता. नको झाला. 21 हे चल भावेश. तर मित्रांनो आम्ही पुन्हा एकदा चाललोय घृष्णेश्वराच्या दर्शनाला. काल मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे ब्लॉग वगैरे काही झाला नाही. काय भावेश राणे परत बोल. तुम्ही पण येणार नाहीयेत का. काय नाही. तर आता आम्ही चाललोय पुन्हा एकदा घृष्णेश्वराच्या दर्शनाला. मी आहे आणि अक्षू आहे, 2 जण चाललोय. एकदा दर्शन झालं म्हणजे नको. चल भरू दे. हॉटेल मंदिराच्या जवळ जर बोललो गाडी घेऊन येऊ द्या. गाडी इथे पार्क केल्या आणि फक्त मोजून 15-20 मिनिटात दर्शन होऊन जाईल. जेव्हा आपण या घृष्णेश्वराच्या दर्शनाला येतो 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आणि शेवटचं ज्योतिर्लिंग मानलं जातं म्हणजे महाराष्ट्रातील
3 जे ज्योतिर्लिंग आहेत त्यामधील देखील हे शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणून या ज्योतिर्लिंगाची ओळख आहे. अर्थात घृष्णेश्वर म्हटलं तर दर्शन घेतल्यानंतर जो समाधान प्राप्त होतं ते नवचैतन्य मनामध्ये प्राप्त होतं ते अवर्णनीय आहे. खऱ्या अर्थाने इथे आल्यानंतर फार मजा येते. आता मी या कळसाचं दर्शन घेतोय. जय महाकाल. तर आता कृष्णेश्वराचं पुन्हा एकदा दर्शन झालं. फक्त 5च मिनिटं लागली पण दर्शन कसं झालं अक्षरशः मनसोक्त दर्शन. आता किराणा दुकानात चाललोय. काय कोलगेट ब्रश याने दिलेली ऑर्डर पुरी करायला लागेल. बस कालचं जेवण इथे गेलं ना भारी टेस्ट एक नंबर होते ना. आता किराणाचं दुकान काही सापडत नाही. त्या डोक्याला ताप झालाय. एक किराणाचं दुकान आहे ऑर्डर यांच्या. चला भेटू. इथं काहीतरी बघा इथं आवाज येतो आपल्याला. इथं एक मंदिर आहे जैन. बस का. सो गाईज आता सकाळचं वाजला 7:30 आणि आपण उठले. म्हणजे सगळेच उठलेत. फक्त आपला ड्रायव्हर तेजस दादा सोडून बाकी सगळे उठलेत. आणि आपले हर्षद शेठ कांबरी आणि अक्षय शेठ यांनी रूम मध्येच आपला संसार मांडलाय पुन्हा एकदा. बाकी जसा पेट्रोल पंपावरती मांडलेला तसाच आता पुन्हा एकदा. आम्ही फक्त खायचं काम करतो आणि फिरायचं काम करतो. बाकी जे काय आहे ते हेच करतात. तर बघू आपण त्याचं काय झालं. हा बघा. हाय गाईस. मी फक्त काय आलाय फुकटचा. बाकी झोपाचा आहे स्टेज मध्ये सगळी निघतील तर आपल्या अंगल करायचं गप गाडीचा काहीच काम नाही. हा बघा आपले हर्षद दादा संसार मांडलाय. संसार यो गाणं लागेल. संसार असा माझा सोनियाचा संसार. संसार जसा तवा चुल्यावर आधी हातालाच. एका 90 बॅग मारतो काय. काय पण नाही ना. 10 रुपयात जलजिरा चाकण्याला असतो ना तुझं नातला. बघ सगळं माहिती. अरे बाबा याला माहितीये का काय. चांगला माहिती व्हायला जलजिराची चवत ना भाई. ओंकार नदी या ठिकाणी आलेला आहे आणि बघू शकता तुम्ही. भाई तुला काय सांगू मग किती गेला भाई बाथरूम मध्ये कधी नव्हती लावली पाहिजे आतून. हे बघा मॅगी करायला घेतली आपण. आयुष्यभर मॅगी म्हणून जगायची वाटते. बोललो आपण काहीतरी खाऊ मस्त हॉटेलला. मग काल काय घालला म्हणजे काय पनीर टिक्का घालला. व्हेज बिर्याणी घालली. बाकी काय घालला. तेल टाक. तेल म्हणजे भारी होती. अरे पाणी आणणं पाठ्या. ए पाण्यान रे पाण्यान तुझा भाऊ आम्ही आहे. होता सोन्याचा संसार. सोन्याचा संसार. ही वागायला लागला एकाच आहे. हॉटेल भाग्यश्री यावत लागतंय. नाच करते काय. प्युअर व्हेज. रात्री 6 आता 6 बघा. रात्री 6 आता 6 यावत लागतंय. मॅगी हॉटेल भाग्यश्री यावत लागतंय. कुठून पाणी टाकतो. नीट टाक पाणी. मॅगी नीट वाढवाय. पहिले बॉईल करायला लागेल नंतर बघू आपण काय रे. नको मला नाही आवडत.
या ना शावर नाही चालू करते बुक शावर मारी शावर नाही चालू करते या ना या ना बाथरूम मध्ये आल्यावरती बटन नाही बटन चालू कसं होईल गार आणि आणत होतं गार पाण्यामध्ये आता येते पाणी एवढा तापलाय त्याच्या पाण्याला वाफा यायला लागल्या. अरे 1400 धरून घेतलाय शावर चालू करायला माहिती नाही बाबा तिकडे बघ ना द्या आणि येत का वरती जा वरती आता तुम्ही काय नाही तेजस भाई तिकडे अरे तिकडे काय नाही तुम्ही दिल्याशिवाय पाकिस्तानला अरे मी काय होतो तयारी करून दिला ना मग आलंच नव्हतं बुवा आपला बुवा पावसाची मजा घेतो घरगुती पावसाची मजा घेतो. मॅगी कर पडा बुवा जा लवकर. सो गाईज कंटिन्यू राहा पुढे ब्लॉग मध्ये आपण बोल्स आणि भेटू सुद्धा. हाय गाईज, तर काल आमची मॅगी एकदम उत्तम अशा प्रकारे झाली होती, त्यामुळे आम्ही कुक चेंज केलेला आहे. कुक आधीचे कुक होते हे 2 1 आणि 2. तर आम्ही काय केलं, ती उत्तम जास्त चविष्ट झाली होती म्हणून आम्ही कुक डायरेक्ट चेंज करून टाकले. का तर कसं त्याचा परत थोडा रेटिंग वाढला तर ऑर्डर जास्त येतील ना, म्हणून जरा आम्ही थोडं त्यांचं कुक आम्ही जरा चेंज केली. त्यामुळे आज आमचे कुक आहेत हर्षद कांबरी. त्यांनी उत्तम अशा दर्जाची मॅगी बनवलेली आहे, म्हणजे मी माझ्या लाईफ मध्ये कधी खाल्ली नव्हती. तुम्ही मॅगी बघून तर सांगूच शकता की कशी झाली असेल. कमेंट मध्ये सूर्यगिरी खातोय प्रोफेशनल चम्मच आहे, नाही तर तुम्ही चालणारे होतील सूर्यांच्यात खातात, चम्मच नेलं नाही. तर बघा आमचे हर्षद कांबरी यांचं आपण बघू विचार, आपण काय मत मांडतात दुसरे पण. सांगा भाऊ तुमचे मत. बोटा चुकून खातात हेच तुमचं मत आहे का? मी गेले 14 वर्ष मॅगी करतो, पण अशी मॅगी एक नंबर कर्जत तालुक्याची मॅगी कोण म्हणू शकत नाही. एक नंबर मॅगी तोडच नाही. शब्दच नाही बघा. या शब्दांसाठी आमचे कान असे तरसलेले आणि ते शब्द आमच्या भावेश दादांनी पूर्ण केले. भावेश दादा म्हटलं तर पोशीर गावामध्ये एक उत्कृष्ट आपल्या कलेच्या माध्यमातून आपलं नाव निर्माण केलं. पहिले त्यांना आणि आमचा भावे भावे प्रत्येक ठिकाणी असतो फिरायला नेहमी. गॅस म्हणून मी तुला नेत नव्हतं. यायला काय बोलणार रे, शेगरी ना, शेगरी तुला बर्नर आहे टेंट कॅम्पिंग स्वराज्य भटकंती आणि सह्याद्री आणि मी या चॅनल. अरे यस थांब त्यांचं पण कौतुक करायला पाहिजे. ब्लू टेन गॅस आणि हा कॅम्पिंग बर्नर आणि तो टेंट पण दाखव त्याच्यात भाई. प्रोप्रायटर विकास हाबले, त्यानंतर दर्शन राणे असेल, राजेश हाबले असेल, या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला पुरवण्यात आले. त्यामुळे या ट्रिपला अजून मजा येते आणि अशी मॅगी वगैरे बनवून खाण्याची मजा काय वेगळीच आहे. आता हॉटेलमध्ये जरी आम्ही काल खाल्लो असेल पण आजची मजा काय वेगळीच आहे. काय ओंकार शेठ? बरोबर. आणखी एक सांगतो, आपला चॅनल आहे इन्स्टाला आयडी पेज म्हणजे सह्याद्री आणि मी आणि स्वराज्य भटकंती. नक्की लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो नक्की करा. म्हणजे कसं आणि हर प्रत्येक किल्ल्याची माहिती आणि किल्ल्याचे फोटो आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एकंदरीत भावेचं सांगण्याचा उद्देश आहे की जे आपल्या महाराष्ट्राला गडकिल्ले लावले त्या गडकिल्ल्यांचा इतिहास आणि ते गडकिल्ले कसे दिसतात आणि ते त्याचा इतिहास सांगत असताना ज्वलंतपणे उभे आहेत ते सांगण्यासाठी या पेजच्या माध्यमातून फार मदत होते. तर पुन्हा एकदा धन्यवाद स्वराज्य भटकंती आणि सह्याद्री आणि मी. जय शिवराय. काही तर ही कलाकारी कोण करू शकतो तुम्ही बघा फक्त. या काय आयटम बोलासाठी बाई तर आखी रात बसलाय.
आम्ही दोस्त प्रायव्हसी पाहिजे तुला. सांगितलं ना चुकून मी कोण प्रायव्हसी लावण्याच्या लावण्यात जोडणीची नाही रे. पण या असं 2-3 तर असला आपल्या वाटे तर कसं होता आपला. नसते कामाला आम्हाला नाही जमत तो. आम्ही नाही ती कामं करायलाच येतो बाहेर. नाही पण काय गरज आहे का 1400 रुपयात रूम दिलाय. त्याचा लगेच पुरेपूर फायदा उचलायला लागलाय. काय बोलायचं आता अशा माणसानं. आता काला लपतो इकडे दिसून तर दिसलाय. डायरेक्ट मक्याच्या शेतातून मके आपल्या चुल्यामध्ये आपल्या पोटामध्ये अर्थात डायरेक्ट नेचर फ्रेंडली ऑर्गॅनिक शेतीतून आपण मके खाणार आहोत. ऍक्च्युली डोका चालवलेला आहे. मक्याची झाड आहेत खास आपल्यासाठी मके काढण्यासाठी आलेत. काका इकडे बघा एकदा. हाय करा. काकांचे देखील मनापासून आभार. डायरेक्ट शेतातून मक्याचं कणीस आपण खाणार आहोत. फार मजा येते. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली खाद्य संस्कृती असेल, तिथली शेती असेल, याचा अनुभव आपल्याला आवर्जून येत असतो. तर तुम्ही बोल भाषेमधला फरक बोललो तर आम्ही पोशिरोलेत आणि त्यातल्या त्यात आम्ही आगरी बोललं तर म्हणजे कसं की आपण जिथे जातो तिथे आपली संस्कृती टिकवणं, आपली भाषा टिकवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. त्यामुळं आपला याच बार आहे ना आपला. मका खायचे मस्त वेगळं आपल्याला. आता बारकुसा कच्चा मका माहिती तुला कसला भारी लागतो. बेबी कॉर्न का? बेबी यार बेबी कॉर्न लागतो ना. काका आपल्यासाठी मके घेऊन आले. 5 जण आहेत आम्ही. 5 जण प्रत्येकाला एक मका काकांनी घेऊन आले. काका आपल्या मनापासून खूप खूप आभार. 6 आहेत. एक एक्स्ट्रा आहे. धन्यवाद काका. धन्यवाद. थँक्यू. काकांनी एकदम चांगल्या पद्धतीने आम्हाला सर्व्हिस दिली. काका आपला देखील मनापासून खूप खूप आभार. आणि जाता जाता एक भेट म्हणून आम्हाला मक्याचे कणीस देखील दिले आहेत. काका म्हणजे हा विभाग नक्की कोणता पडतोय? हा मराठवाडा आहे बरोबर. आणि कृष्णेश्वर मंदिराच्या जवळच काकांचं हॉटेल आहे. अर्थात अतिशय चांगल्या पद्धतीने ते तुम्हाला ट्रीट करतात आणि अशा काही भेटवस्तू देखील देतात. तर चला काका तुम्ही आमच्याकडे. आमचा रायगड, आमचं माथेरान कसं आहे? एक नंबर. चला बाय. धन्यवाद. आम्ही 2 मक्यांची अपेक्षा केली, तुम्ही डायरेक्ट 7 दिले. धन्यवाद. आपले मनापासून आभार. तेजस भाई चला आता मस्त महादेवाचं दर्शन 2 वेळा आम्हाला घडलं. यांनी एकदाच घेतलं. यांना झोपा मावत नाही. यांना बॉटल आहे का ती काच खाल्लं पाणी टाकायला. टाकू ना पाणी वगैरे व्यवस्थित करू. आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज अर्थात ज्यांना इतिहासामध्ये अतिशय महत्व प्राप्त झाले अशा वेरूळच्या लेण्या एलोरा केव्ज ते अनुभवण्यासाठी आम्ही चाललोय. नमः पार्वती पते शिवशंकर हर हर महादेव. अरे यार सह्याद्री आणि मी अर्थात 7 माळ्याच्या पर्वतरांगेमध्ये वसलेली ही लेणी वेलोरा केव्ज अर्थात एलोरा केव्ज वेरूळची लेणी आज आम्ही अनुभवणार आहोत. अक्षय, भाव्या, ओमकार, तेजाबाई. तर आता इथे गाडी पार्क केली आणि आता आम्ही एंटर करतोय. तर चला. जन्मात हिरो बाई हो. माझी टोपी घेतो. चला रोज काहीतरी बोलवावं म्हणजे आपला प्लॅन अचानक चेंज झाला आणि नंतर इथं आला. काय बोलू आता आला एवढा लांब. सगळं फिरायला सगळं फिरणार दौरा ना इकडं. दौरा फिरायला फिरणार. हा एंट्रन्स आहे.
या वेरूळची लेणी मला वाटतं काहीतरी आठवीत 7वीत असताना शिकलेत मी. धडा होता आम्हाला तेव्हा ऐकलं वेरूळची लेणी. म्हणजे भावेश राणे यांचा अभ्यास देखील फार दांडगा आहे, त्या बाबतीत वाद नाही. आज प्रत्यक्ष बघणार नाही घ्या करा तुम्ही. हे आम्हाला करायला सांगितलं तरी नंतर हे पण बघतील भाव्या, वेळ प्रत्येकाची असते बाबा. सर्व धर्म समभाव काय असतो या लेण्यांच्या माध्यमातून आपण सर्वजण अनुभवणार आहोत. हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही लेण्यांचा, या तिन्ही धर्मांचा एकंदरीत समूह म्हणजेच अर्थात ही वेरूळची लेणी एलोरा केव्ज. गाईस तर आता आम्ही आमची पलटण बघू शकता तुम्ही. आम्ही राहिलेलो आहे आता कुठे. मी फर्स्ट टाइम ब्लॉग करतोय. मी कधी आयुष्यात अजून परत कोण असा पकडलाच नाही कधी. करतोय का तर जरा मित्रांच्या ह्याच्यामध्ये मी जरा वाटतं जरा करावं असं. कर्जत तालुक्यातील उत्कृष्ट मुरुंबवाडी ओळख म्हणजे त्यांचे जरी त्यांची बोटांमध्ये जादू असेल आज त्यांच्या ओठांवरती पण आपल्याला जादू पाहायला मिळेल असं वाटतोय. नाही मी जास्त बोलतच नाही भावा. मी कधी जास्त इकडे तिकीटा सर आता आम्हाला तिकीट काढावं लागेल प्रथम असं. म्हणजे आम्ही फर्स्ट टाइमच बघतोय. लेण्यांच्या वरती पण आता तिकीट सुरू झालं. हे लुटमार आहे का काय बघू शकतो मी. आता आमचे मेन असे करते धरते अक्षयजी विरले हे येतात बोलतात 40 रुपये तिकीट आहे ना. बोलतात आहेत काय बोलणार आता. या एलोरा केव्हची तिकीट पाहू शकता. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया चा लोगो आहे आणि त्या लोगो म्हणून तिकीट म्हणून त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे खऱ्या अर्थाने पेपरलेस पद्धतीने कुठेतरी पेपर पर्यावरणाला वाचवायचं कार्य भारताच्या माध्यमातून होत आहे, प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून होत आहे. टिकट लाने जो गए थे ना काउंटर पे पढ़े नहीं क्या सब लिखे हुआ है उधर में. मेट्रोला पण अशीच तिकीट स्कॅन होते. मेट्रोला पण अशी मेट्रोला पण अशीच. फर्स्ट इम्प्रेशन ऑफ एलोरा केव्ज. तर मित्रांनो आपण चाललो वेरूळच्या लेण्या बघायला. आपल्या बरोबर सगळी जी काठती आहे ना आपली पोशीरची, उमगावची, धोत्र्याची, आपली ओनली 1012 1012 हा ठीक आहे. बघा आपली इकडं आमची लोक अशा बाया ना पाठी मिळली ना बाबा एक ठेवायची नाही. T-scary, let's click on it. वर्ल्ड हेरिटेज राष्ट्रीय स्मारक ऐसा ऐतिहासिक स्थळी आहे. बोलूच शकत नाही. पांतोरा झाला त्यानंतर किटामाली आपल्या इकडे भाऊ. इकडे काय नाही. इकडे हरियाली काय हरियाली हिरवळ आहे. तगरीची मुलं निसर्ग सौंदर्य मुलं आमच्या घरी आहे एवढी नाही पण आहे. पहिल्यांदा इथे आपण फोटो काढायला. तर तुम्ही बघू शकता गाईस आता इथे आहे आपल्याला लेणी दिसते. इथून तुम्ही बघू शकता. तुम्हाला आम्ही बघण्याच्या आधी तुम्हाला जरा दाखवतो कसं दिसतंय. मंदिर आहे. चला फोटो काढायची का. तर गाईस फायनली आम्ही वेरूळच्या लेणीवर पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता लेणी किती सुंदर आहे. वैशिष्ट्य पाहिलं तर या मंदिराच्या बद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. राष्ट्रीय स्मारक म्हणून या मंदिराला घोषित केलं गेलं आणि महाराष्ट्रातील जेवढे 7 अजुबे अर्थात 7 वंडर्स महाराष्ट्रामधले त्यापैकी एक हा कैलास मंदिर आहे. याला आम्ही आवर्जून आतमधून अनुभवू. परंतु पहिल्यांदा फर्स्ट इम्प्रेशन मध्ये सर्वांना कसं वाटतं कैलास मंदिर. तर बघू शकता हिस्ट्री सांगायला लागेल. दगडाचा कोरीला आहे मस्त. हिस्ट्री सांगायला लागेल 100%. आपण आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं नक्की
सर्व मित्रांना सांगला तर आवर्जून प्रयत्न करू. आर्किटेक्ट पण याच्या वरती डायरेक्ट कैलास मंदिर पूर्ण प्रकारे कैलास मंदिराची भ्रमंती केल्यानंतर आता आम्ही लेणी क्रमांक 17 1 ते 15 इकडे पहिल्यांदा इकडच्या 1 ते 15 लेण्या आम्ही पहिल्यांदा बघू. त्यानंतर बाकीच्या ज्या लेण्या राहिल्या त्या अनुभवण्यासाठी रवाना आहोत. कोलंबस फ्रुटी टाइम आलेले ना चुलले. तर आम्हाला आता सीएनजी भेटले एवढे सर्वजण आमच्यासाठी अरे भारताचं जागरणानंतर अखेर सीएनजी भेटले. भावेश आणि आनंदी हो पटक्यात आनंदी हो. अख्खी रात मच्छर आहे घालाय माहिती का? मच्छर रक्त राहिला नाही आमचा काही बोलणार नाही. फोड फोड नाही मोड फक्त सोन्या 40 आपल्याकडे नाही आहे बाबा. तो त्याचा सिग्नेचर आहे. साईड हो ना बोलत काय नाही. सगळ्या नाही घे आता एवढं पैसे आमच्या खिशात राहिले नाही पैसे एवढं पैसे
जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आम्ही सर्वजण आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी पोशिरकर हर्षद या यूट्यूब चॅनलवरती. ज्या पूर्ण ट्रेकची आम्ही प्लॅनिंग केलेली आणि मग तो प्लॅन अनप्लॅन झाला. घृष्णेश्वर आणि त्यानंतर घृष्णेश्वर झाल्यानंतर एलोरा केव्ह नंतर भद्रा मारुती, त्र्यंबकेश्वर, पंचवटी असे पूर्ण प्लॅनिंग करून शेवटी चित्तथरारक आपल्या सर्वांचं मन मोहून घेणारा, महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील गिर्यारोहकांच्या मनावरती राज्य करणारा किल्ले हरिहरचा ट्रेक करण्यासाठी आम्ही सर्वजण चाललोय. आता भावेश राणे माझ्या बरोबर त्यांनी बॅच वगैरे परिधान केलं, म्हणजे जरी ते आपल्याला शर्ट आणि ट्रॅक मध्ये दिसत असले, त्यांचा पेहराव पाहिला तर कुठेतरी वेगळ्या प्रकारचा पेहराव आपल्याला पाहायला मिळतो. गळ्यामध्ये गमछा आहे महाकाल, कालो की काल महाकाल. तर या पेहरावाबद्दल काय सांगाल भावेश राणे? पहिल्यांदा पेहराव म्हणजे आपला हिंदू धर्माचा हा आपली भाषा बाबा, आपली भाषा. आमच्यामध्ये एक व्यक्तिमत्व आहे की तो सर्वांचं लक्ष केंद्रित करून घेतोय, स्वतः भावेश राणे. त्यांचा पेहराव पाहिला. 2 मिनिटं थांबा भावेश राणे. शर्ट आहे, ट्रॅक आहे आणि गळ्यामध्ये महाकाल यांचा गमछा आणि गॉगल. या ड्रेसिंग बद्दल काय सांगाल? हा ट्रेक करत असताना एक इच्छा असते की प्रॉपर ट्रेकर म्हणून हा ट्रेक करावा, पण तुम्ही शर्ट घालताय आणि खाली ट्रॅक घालताय, या मागचे रिझन काय? आहेत आपल्याकडे बॅगेमध्ये ठेवले, पण आपली भाषा ऑन इच्छा पोशीरवाल्या भाषेसाठी ओळखलं जातं. मनावर इच्छा झाली काहीतरी वेगळा असा वेगळा कॉम्बो ते करावा म्हणून. नवीन मस्त प्रवेशद्वार बनवलेला आहे, तिथे देखील 4-5 फोटो टिपले पाहिजेत. 100%. महाराष्ट्र का श्रेष्ठ आहे आणि महाराष्ट्रामधील खाद्य संस्कृती असो, लोककला असो, हे गड किल्ले असो, आपल्याला खूप काही गोष्टींचं विलक्षण दर्शन घडून देत असतात. तर या ट्रेकच्या माध्यमातून पूर्ण जे निसर्ग सौंदर्य आहे, या किल्ल्याचा इतिहास आहे, आपल्यापर्यंत आवर्जून पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. मुठ्या याला सांगते, मुठ्या त्या आपल्या जंगलात भेटतो. हा, धोत्र्याच्या वाडीला भेटतो. त्याला होत्या 4 नंग्या, या बाजूला 4 नंग्या ना, मोठं 2 फांगड होया. मग ते फांगर तुम्ही मोरलं? फांगरच नाही, गेलं कुठं माणूस नाही ठाव. देखता तुम्ही आणलाय. अरे किल्ल्यावरती आहे यार आपण रे. किल्ल्यावर काय मला व्हिडिओ काढू. ज्यादा कामरिया मेरे साथ जुड़े हुए. अतिशय सुंदर सिनेमॅटोग्राफी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रील येणार का त्याच्या दादा? 100% वा. नाही, तुमचं ते नाव प्रसिद्ध होतं बेअर ग्रिल्स कर, म्हणजे नक्की काय करता तुम्ही? हा, मलाच नाही माहिती. फार मजा येते. जवळजवळ 30% ट्रेक हा आम्ही कम्प्लीट केला असेल, पण पुढे थकावट जाणवत नाहीये, कारण निसर्गाची जी जादू आहे या ट्रेकला हवं असं वातावरण, या वातावरणामध्ये घडणारा आमचा सुंदर हरिहरगड. अर्थात जवळजवळ 30% हा ट्रेक कम्प्लीट झाला असेल. भावेश राणे, खतरनाक थंड वातावरण. नक्की तुम्ही काही वाईट कृत्य तर केलेलं नाहीये ना भावेश राणे? नाका तोंडातून दूर निघतोय तुमच्या सोबत चालतोय तू असं बोलतो. सॉरी भावेश राणे, सॉरी. कुणाल दादांनी बिस्लरी घेतली आपल्या बरोबर आहे. सॉरी बोललो ना भाऊ तुला मी. तिथे मी काय बोलू, तापमान एवढं कमी आहे ना, नुसती थंड हवेच्या ठिकाणी. महाराष्ट्रातला मला वाटतं दुसरा किंवा तिसरा असेल हा काय थंड हवेच्या ठिकाण. हिशोबात थंड आहे, पण ट्रेक पॉवरफुल आहे ना, 1 नंबर ट्रेक आहे. आणि नेचर पण मस्त साथ देतोय. असा हा ट्रेक आम्ही या ब्लॉगच्या रूपाने साठवून ठेवणार आहोत.
आम्ही आता स्वर्गामध्ये पोहोचलोय, तुम्ही बघू शकता. सरगान स्वर्ग 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 बोलतात तो हात ओशीर वरून सुरू झालेला प्रवास अखेर हर्षगडावरती आल्यानंतर आमच्या हरिहर गडावरती संपन्न झाला. सर्वजण पाहतात. आणि महाराजांचे किल्ले पाण्यामध्ये जो सुख आहे तो आज पुन्हा एकदा इथेच नाही पुढे आहे. बघू शकता.